मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मतदार याद्या दुरुस्त करा, राजकीय पक्षाचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना निर्देश। स्वायत्त संस्थांवर आरोप करून स्वतःचं अपयश लपवण्याचा प्रयत्न, अतुल भातखळकरांचं राज ठाकरे यांना प्रत्युत्तर। तर कामाला लागा म्हणतात, पण त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेतच कुठे? भातखळकरांचा टोला। महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरे यांचा गंभीर आरोप। तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल। मतदारांच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ ही वस्तुस्थिती, निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जातात। मतदार यादीतील घोटाळ्यांवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। पुरावे देऊनही निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही, रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, संजय राऊत आक्रमक। राऊतांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये, विधानसभेला जनतेनेच तुम्हाला रस्त्यावर आणलं, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराचा संशयास्पद चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। राजू शेट्टींनी बेछूट आरोप केले, राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले, मुरलीधर मोहोळांची टीका। 2024 मध्ये दोन्ही LLP कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री, व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, मुरलीधर मोहोळांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर। चौकशी करून कठोर कारवाई करा, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं ट्विट। ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार, संजय राऊतांची टीका। तर राजीनामा देऊन सत्तेतून 1 दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही, राऊतांचं शिंदेना आव्हान। हिंदुत्व सोडल्याने तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या, पालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। जरांगे हा फक्त मुखवटा, लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील, पत्रात हाकेंकडून उल्लेख। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे नोंद, तर घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसा ठेवण्याचा अॅम्युनेशन बॉक्स सापडलाय, काडतुसा कोणी वापरले तपास होणार। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून पोलिसात लेखी तक्रार। पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही, राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार, आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणासाठी पीएफचे पैसे काढू शकणार। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यांसह लाटांची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। अमरावती दिवाळी आली तरी 35% शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित, जिल्हा प्रशासनाच्या वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप। IPL 2026चा लिलाव विदेशात आयोजित केला जाण्याची शक्यता, 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत दुबई किंवा दोहा शहरात लिलाव होणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।